पांडव मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कान्हाने सरकारला रंगे हात पकडलेलं असतं आणि रंगे हात पकडून त्याने आता इकडे तिला राजलक्ष्मी समोर उभे करून राजलक्ष्मीने 12 वर्षापूर्वीचा जो काही सूड आहे तो आता उगवलेला असतो, तो म्हणजेच की सरकारवर. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचे पाहायचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आता सरकारची सर्व बाजूनी मास्टरमाइंड कान्हामुळे गोची केलेली असते, त्याची गोची झालेली असते. कारण एवढे दिवस जो कान्हा, जी राजलक्ष्मी फक्त आणि फक्त सरकारला पकडण्यासाठी, देवदत्त किर्लोस्करला इथे न्याय मिळवून देण्यासाठी जे दोघेही जण झगडत होते, आज त्यांच्या समोर इथे सरकार असते. आणि ज्या पद्धतीने देवदत्तचा खून झाला, ज्या पद्धतीने अर्पिताला इथे एवढा कारावास, एवढा वनवास भोगावा लागतोय, जी अर्पिता आज इथे माणसात सुद्धा नाहीये, त्या सर्व गोष्टींचा सूड आता इथे राजलक्ष्मी किर्लोस्कर ह्या सरकारकडून वधवून घेणार असतात. हेच आपल्याला शेवटपर्यंत पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांना आपण मालिकेमध्ये पाहतोय की भांडीवाली बनून आलेली ही सरकार मात्र जेव्हा तेजस्विनीला पुन्हा एकदा किडनॅप करते आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हर्षदा असते. आणि हर्षदा तर आता नंतर कान्हा आणि सखीच्या तावडीत सापडणारच आहेत. पण जेव्हा ती हे सगळं कटकारस्थानं करून तिला एका उंच टेकडीवरती घेऊन जाते आणि उंच टेकडीवरती घेऊन गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ती विचार करत असते, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि हे सगळं अशा पद्धतीने व्हायला नकोय असा ती विचार करत असते. ओरडत असते, मला सोडा, मला सोडा असं सुद्धा म्हणत असते. तेवढ्यातच कानाला आवाज येतो. सखी तर गायब झालेलीच असते. सखीला तर तो नंतर शोधू असा विचार करत असतो. पण तेवढ्यातच हा कोणाचा तरी आवाज येतोय, ओळखीचा आवाज का वाटतोय असा तो विचार करतो. आणि त्याचबरोबर ह्या सखीच्या आई म्हणजे तेजस्विनी तर नाही आहेत ना, आणि त्याचबरोबर हा दुसरा आवाज सरकारचा तर नाहीये ना, असा सुद्धा तो आता विचार करत असतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आता कान्हा त्या उंच टेकडीवर जातो. आता उंच टेकडीवर जेव्हा कान्हा जातो तेव्हा मात्र समोरचं दृश्य पाहून त्याला खूपच मोठा शॉक बसतो. पण तरी सुद्धा सरकार एकटीच असते. आणि तेव्हा तो आता लगेच त्याच्या किरणला फोन करतो, जो मित्र आहे त्याला. आणि किरणला फोन केल्यानंतर लोकेशन पाठवतो आणि तिकडे ताबडतोब गाडी घेऊन ये असं सांगत असतो. किरण सुद्धा कसलाच विचार करत नाही आणि त्या लोकेशनवर जाऊन पोहोचतो. इथे आता लगेचच कान्हा त्या सरकारला पकडतो आणि तेजस्विनीला सुखरूप पद्धतीने आता घरी पाठवत असतो. सखी सुद्धा सुखरूप असते. सखी आणि त्याचबरोबर कान्हा इथे तेजस्विनीला घरी घेऊन जात असतात. आणि त्याच वेळेला आता जी सरकार आहे त्या सरकारला मात्र त्याने इकडे किरण बरोबर पाठवून दिलेलं असतं. जेव्हा ती घरी जाते तेव्हा मात्र सखी लगेचच तेजस्विनीला मिठी मारते आणि म्हणत असते, आई हे सगळं काय आहे आणि आम्ही बाहेर गेलो, तू घरात एकटीच होती, आम्ही तुला खरं तर सोडून जायला नकोच होतं. आम्हाला असं वाटलं की नाही ती बाई बदलली असेल, ती असं असेल, ती तसं असेल, पण ती नाही, ती बदलली नाही आहे. तिने तुला पुन्हा किडनॅप करण्याचा प्रयत्न केला, तिला पुन्हा तुला आमच्यापासून दूर करण्याचा तिने प्रयत्न केला. पण आई तुला एक गोष्ट सांगू का, आता मी तुला कुठे जाऊ देणार नाही, काही झालं ना तरी मी तुला माझ्या नजरेसमोरच ठेवेल असं ती बोलत असते. त्याच वेळेला ती म्हणत असते, हे बघ बाळा, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि कान्हा असताना मला कोणत्याच गोष्टीची भीती नाही आहे. त्यावर ती म्हणत असते, पण कान्हा मला एक गोष्ट सांग, तू तिकडे नेमका कसं काय गेला होतास? तेव्हा तो म्हणत असतो, बेबी सरकार तुम्ही गायब झालात अचानक आणि मी शोधत होतो, नंतर मला त्यांचा आवाज कानी पडला आणि म्हणूनच मी त्यांना शोधत शोधत तिथपर्यंत जाऊन पोहोचलो असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे तेजस्विनी म्हणत असते, तू काळजी करू नकोस, तुम्हा सर्वांचं प्रेम मला इथंपर्यंत घेऊन आणलेलं आहे, त्यामुळे मला कधीच काहीच होणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की तरीसुद्धा इथे तिला फारच भीती आणि फारच जास्त टेन्शनसुद्धा आलेलं असतं. ती विचार करत असते की माझ्या आईला आज जर काही झालं असतं तर मी काय करायचं होतं. नाही, माझ्या आईला काहीच होता कामा नये, इथून पुढे ना मी माझ्या आईला कुठेच जाऊ देणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर सरकारला कान्हा म्हणत असतो, बरं ऐका ना, तुम्ही दोघी जणी एन्जॉय करा, मला थोडंसं काम आहे, मी जाऊनच येतो. त्याच वेळेला आता इकडे सखी म्हणत असते, आता आणि तुला कसलं काम आहे? तेव्हा तो म्हणत असतो, नाही जायचंय. तेव्हा आता तो बाहेर जातो आणि किरणला कॉल करत असतो. आता किरणला कॉल केल्यानंतर तो म्हणत असतो, किरण काय झालं, कुठे आहे सरकार?
तेव्हा तो म्हणत असतो आहे माझ्याच ताब्यात आहे आत्तापर्यंत. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता कान्हा लगेचच किरणकडे जात असतो आणि तो म्हणत असतो ठीक आहे आपल्या नेहमीच्या जाग्यावर नेहमीच्या अड्ड्यावर तिला घेऊन ये असं म्हणून तो आता लगेचच इकडे त्या सरकारला त्या गाडीमध्येच तसंच ठेवतो आणि लगेच आता त्यांच्या अड्ड्यावरती तो घेऊन जात असतो. आता किरण तर तिकडे जातो पण इकडे मात्र कान्हा आता राजलक्ष्मी समोर जाणार असतो कारण त्याच्या मनामध्ये खूप सारे विचार असतात. तो म्हणत असतो नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला एवढ्या दिवसाची तपश्चर्या आणि त्याचबरोबर एवढे दिवस झालं ह्या सगळ्या गोष्टींचा बदला घेऊ पाहत होती ते आज सगळं काही ते पूर्ण होणार आहे असं सुद्धा तो आता इकडे विचार करत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता लगेचच कान्हा राजलक्ष्मी समोर जातो आणि म्हणत असतो आजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. त्यावर त्या म्हणत असतात काय. तेव्हा तो म्हणत असतो एवढे दिवस झालं तुम्ही मला ज्या कामाला इथे पाठवलं होतं ते काम आज शेवटी पूर्ण झालेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते नाही काम तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा तू खरा कान्हा महाडिक बनून इथे येशील तेव्हाच ते काम सगळं पूर्ण होणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला तो म्हणत असतो आत्ता तर मी इथे सरकारला तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि सरकारला तुमच्या समोर आणूनच सगळ्या गोष्टी अगदी तुमच्या मनासारख्याच करण्याचा मी प्रयत्न केला आहे असं तो बोलत असतो. त्याच वेळेला ती म्हणत असते ठीक आहे कुठे आहे सरकार चल मला तिच्याकडे घेऊन असं म्हणून आता लगेचच तो सुद्धा सरकारकडे आता माला घेऊन निघालेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आता तिला जरी आपण कोण आहोत काय आहोत ही जरी गोष्ट समजलेली असली तरी सुद्धा तिला चांगली शिक्षा करायचीच आहे. तेव्हा म्हणत असते हे तू मला सांगू नकोस तिला काय शिक्षा करायची आणि काय नाही ते, कारण तिने मला माझा मुलगा माझ्यापासून दूर केलाय. त्याचबरोबर एवढंच नाही केलं तर तिने माझ्या सुनेचा अशा पद्धतीने छळ केलाय की काही विचारू नको. मी माझ्या सुनेला आता इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा तिला पूर्वस्थितीत आणण्यासाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इथे आता राजलक्ष्मी म्हणत असतात कुठे आहे ती कुठे ठेवलेस. तेव्हा किरण म्हणत असतो आपल्या नेहमीच्याच गोडाऊनमध्ये ठेवलेला आहे. त्यावर त्या म्हणत असतात ठीक आहे चला असं म्हणून आता राजलक्ष्मी लगेचच तेजस्विनीकडे सरकारकडे निघतात आणि जेव्हा सरकारसमोर जातात तेव्हा मात्र सरकार लगेचच खुनशी हसत असते. तेव्हा ती म्हणत असते तुम्ही आणि ह्या कानाबरोबर काय करताय. तेव्हा आता राजलक्ष्मी म्हणत असते अगं तुला अजूनसुद्धा हे कोडं आणि ह्या सर्व गोष्टी उलगडलेल्याच नाही आहेत का. तेव्हा ती म्हणत असते म्हणजे मला नाही समजलं. त्यावर त्या म्हणत असतात अगं हा कान्हा नाही आहे हा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. काय हा देवदत्तचा मुलगा आहे. हो हा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. मी राजलक्ष्मी किर्लोस्कर आहे. तेव्हा ती म्हणत असते म्हणजे तू आमच्या घरामध्ये खोटं सांगून घुसलास. त्यावर तो म्हणत असतो कोणतं घर सरकार तुमचं कोणत्या घराबद्दल बोलताय जे तुमचं कधीच राहिलं नाही आहे. उलट तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमच्या सगळ्या काही कृत्यांचा आज इथे पर्दाफाश होणार आहे. सगळ्या काही केलेल्या कारनाम्यांचा आज इथे अंत होणार आहे असं आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते म्हणजे तू मला नाही तर सखीला पण फसवलेस. तेव्हा तो म्हणत असतो मी कोणाला फसवलंय मी काय केलंय ह्या गोष्टी तुम्ही सांगू नका. फक्त आणि फक्त मी काय करायचं आहे तेच मला सांगायचं आहे आणि ते मला कळतं. तुम्ही त्या सर्व गोष्टी मला सांगण्याची काही गरज नाही असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इथे सरकारला फार राग येतो असतो. त्यावर राजलक्ष्मी म्हणत असते तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस, माझ्या सुनेला इथे माझ्यापासून दूर केलंस, एका मुलाला पोरकं केलंस, एका आईचं कुंकू एका बायकोचं कुंकू हिरावून घेतलंस. ह्या सगळ्या गोष्टी तू केल्यास आणि ते एवढ्या सहजासहजी तुला ते आम्ही असं सोडू का. तुला त्या सगळ्या गोष्टीची शिक्षा तर मी देणारच आहे असं सुद्धा आता इकडे राजलक्ष्मी बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता कान्हा म्हणत असतो त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे पण जशा पद्धतीने तुम्ही आम्हाला तडफवलंय ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला त्रास दिलाय ना त्याच पद्धतीने हे सगळं काही तसंच होणार आहे असं स्पष्टपणे कान्हा आता इथे बोलत असतो. आणि त्यानंतर किरणला म्हणत असतो हिला आत्ताच्या आत्ता ह्याच खुर्चीला बांधून ठेव. जोपर्यंत आपली इच्छा होत नाही तोपर्यंत हिला सोडायचं नाही असं म्हणून आता लगेचच ते लोक त्या खुर्चीला सरकारला बांधून टाकतात. आणि राजलक्ष्मी मात्र जो काही तिच्यावर असलेला राग वचपा हे सगळं जे आहे ना ते सगळं काढून घेण्याचं काम करत असते. तेव्हा सरकार मात्र तिच्याकडे रागानेच बघत असते. तेव्हा ती म्हणत असते हे बघ
असं रागाने बघून माझ्याकडे काहीच होणार नाही आहे. तू एवढे दिवस झालं हे असले काळे कृत्य करत आलेली आहेस. एवढे दिवस झालं जगाला फसवून त्या घरामध्ये राहतेस. त्याच्याशी मला सोड काही घेणं देणंच नाही आहे. पण तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंयस. माझ्या सुनेची ती अवस्था केलीस आणि त्याचमुळे तुला एक शिक्षा देणार आहे. तेव्हा आता तिथे अर्पिताचा चेहरा इथे कान्हाच्या नजरेसमोर येत असतो. तो म्हणत असतो, आज माझ्या आईची ही जी काही अवस्था आहे ना, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे. सरकार तुझ्यामुळे आहे. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, तुला अजून तरी ही गोष्ट मान्य आहे का की हे सगळं तू केलेस? त्यावर ती म्हणत असते, हो ते सगळं मीच केले. कारण त्या देवदत्ताला समजलं होतं की मी कोण आहे म्हणून. त्या देवदत्ताला समजलं होतं की मी खरी तेजस्विनी नाही आहे म्हणून मी तिची बहीण मनस्विनी आहे. ह्या गोष्टी त्याला समजल्या आणि त्याचमुळे मी त्याचा इथे अंत केला. जो जो माझ्या वाटेत येईल त्याचा मी शेवट करणार. ही गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे, समजलं? असं म्हटल्याबरोबर राजलक्ष्मी मात्र आता इकडे सरकारच्या सणकण एक कानाखाली वाजवत असते आणि म्हणत असते, कसली ग तू सरकार? अगं तू सरकार नाही आहेस. इथे स्त्रीच्या नावाला तू कलंक आहेस. एका बहिणीच्या नात्याला तू कलंक आहेस. असं म्हटल्याबरोबर आता इकडे मला त्रास होऊ लागतो आणि मला त्रास होत असताना लगेचच आता कान्हा इकडे मला बाजूला घेऊन जातो आणि म्हणत असतो, मा प्लीज तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. हे बघा, एवढी काळजी करू नका. तिला शिक्षा तर आम्ही देणारच आहोत, पण तुम्ही स्वतःला अजिबात अशी इथे त्रास करून सुद्धा घेऊ नका, असं तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सरकार पुन्हा खुनशी हसत असते. ती म्हणत असते, सरकारचा कधीच अंत होणार नाही. काही जरी झालं तरी सरकार नेहमी जिंकणार. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच त्याला इकडे त्याच्या आईचा चेहरा पुन्हा आठवू लागतो आणि तो म्हणत असतो, जोपर्यंत माझी आई बरी होत नाही तोपर्यंत तू अशीच इथेच पडून राहणार आहेस. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर ट्विस्ट पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्यात सरकारसोबत जो कान्हाने न्याय केला आहे तो तुम्हाला आवडलं का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.